नवीनजी वाकचौडे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण चला सर्व मान्यवरांचं मनपूर्वक आम्ही धन्यवाद व्यक्त करीत आहोत आणि आपण टॉस त्या ठिकाणी लगेच करणार आहोत. कामेश गमरे अनिकेत मोरे यांना आपण पाहत आहेत, विनय उपाध्याय यांना आपण पाहू शकाल आणि नवीनजी वाकचौडे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस या ठिकाणी करीत आहोत. रजत आणि शैलेश टैल हेड. धन्यवाद नवीनजी वाकचौडे साहेब. शैलेश जास्त वेळ घेणार नाहीये. कसं वाटलं एकंदरीत ही स्पर्धा खेळताना सीझन 1 आणि सीझन 1 मध्ये आयोजनाच्या बाबतीत काय म्हणशील आणि ही स्पर्धा खेळताना कसं एन्जॉय केलंस? आयोजन तर मस्त होतं आणि टुर्नामेंट खेळायला भरपूर मजा आली आहे. नक्कीच. टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल आपला? फिल्डिंग. नक्कीच. आपल्या संघाचं कसं कौतुक करशील? माझा संघ मला फिल्डिंग मिळवले भरपूर साथ देतोय. नक्कीच. थँक्यू व्हेरी मच. रजत, टॉस जीते तो क्या फैसला रहता है आपका? हम लोग फील्डिंग करते पहले, बट अभी बैटिंग है तो बैटिंग कर लेंगे. इस ऑर्गेनाइजर के बारे में क्या दो लफ्ज़ क्या कहेंगे आप? काफ़ी अच्छा ऑर्गेनाइज किया था सब जगह, और शैलेश, विशाल भाई, विकी, ये लोग बहुत अच्छा. मैं देख रहा था 3 दिन से काफ़ी काम कर रहे थे वो लोग, और एक कमेंडेबल नाम मामा का, उन्होंने, मैं लिटरली देखा उनको पूरा 2 दिनों खुद थे इधर. तो अच्छा. सर, टेनिस बॉल क्रिकेट में ऐसा कौन सा खिलाड़ी है जो आप आइडियल मानते हो उसको? ऐसा कुछ नहीं है, हम अपना क्रिकेट खेलते बस. क्या बात आहे. थँक्यू व्हेरी मच. रजत, यावेळेला आपण पाहत आहेत दोन्ही मात्र यावेळेला कॅप्टनचा धन्यवाद व्यक्त करूया आणि मान्यवरांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. नवीनजी वाकचौडे साहेब आणि सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद यावेळेला. क्या बात आहे. तर दोन्ही संघांसाठी आपण शुभेच्छा देऊया आणि सर्वांना पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करत यावेळेला शुभेच्छांचा वर्षाव करत आपण जाऊया मॅचच्या दिशेने.
चला सामन्याला सुरुवात करायची आहे. चला दोन्ही बॅटर मैदानाचा लगेच ताबा घ्यायचा आहे. आपण वेळेची दिरंगाई न करताना फिल्डिंग लगेच शैलेश सजवून घ्या. जबरदस्त या ट्रॉफीज आपण पाहत आहेत. लंबोदर क्रिएशन, कौशल वियर अँड स्पोर्ट्स वेअर यांचं मनपूर्वक आम्ही धन्यवाद व्यक्त करीत आहोत. 1001.com यांचा धन्यवाद. गोल्डन रियालिटी हॉटेल, पकवान डेकोरेटर्स शेक अँड शेंडर, श्रीप्रस्था कला क्रीडा मित्रमंडळ, गुड ट्रायंटी हायस्कूल हॉटेल, नम्रता चायनीज यांचा मनपूर्वक आम्ही धन्यवाद व्यक्त करीत आहोत. त्यानंतर गुड शेफर्ड प्री प्रायमरी स्कूल यांचा मनपूर्वक धन्यवाद. स्पॉन्सर बाय लंबोदर क्रिएशन यांचा सुद्धा मॅन ऑफ द मॅचसाठी मनपूर्वक धन्यवाद. कम्फर्ट हेरिटेज यांचं सुद्धा आम्ही मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करीत आहोत. या सर्व आमच्या स्पॉन्सरचं मनपूर्वक धन्यवाद. एक प्रामाणिक उद्योजक भूपेजी पाटील उमराळे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं सुद्धा धन्यवाद आहेत आणि विशेष सहकार्य केल्याबद्दल त्यांचं मनपूर्वक धन्यवाद. रजत अँड आदर्श अशी जोडी ही मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. सामन्याला होते सुरुवात. स्टार्ट ऑफ द मॅच. राहुल पहिले षटक हाताळण्याकरता गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू आपण पाहिला तर आउटसाइड लेग स्टंप सोडून जाणार होता आणि यस व्हाईट बॉलचा इशारा येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 1 वर जाऊन पोहोचले गेले. पुन्हा एकदा राहुल यावेळेला अंडर प्रेशर खाली बॉलिंग करत असताना पाहायला मिळतोय. फायनल मॅच आहे. चॅम्पियन्स कोण बनेल, जसं नवीनजी वाकचौडे साहेबांनी सांगितलं की ही स्पर्धा अव्याहतपणे आपल्याला पाहायला मिळेल. 3 लगातार हा वाईट आपण पाहत आहेत राहुलच्या माध्यमातून. पुन्हा एकदा बॉल तयार. अप्रतिम चांगला बॉल होता. हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेले. सिंगल मेल. या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 4. षटक क्रमांक पहिला आणि पहिल्या षटकातील आतापर्यंत आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 4. या धावसंख्येवर 4 रन्स ऑन द बोर्ड पहिल्या बॉलच्या समाप्तीनंतर. ऑन साईडला लेग ग्लान्स करत असताना फिल्डर आहे त्या ठिकाणी चांगली फिल्डिंग. एकच धावेवर सॅटिस्फाईड राहत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 5. या धावसंख्येवर 5 रन्स. 2 बॉलचा खेळ झालाय. 5 रन. पुन्हा एकदा मात्र हा 4था वाईड या षटकातील आपल्याला पाहायला मिळतो. राहुलच्या गोलंदाजीवर 6 रन झालेत. चांगला बॉल होता. पायावर जाऊन चेंडू आदळला. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न रजत रावतचा. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 7. या धावसंख्येवर 7 रन्स ऑन द बोर्ड. 3 बॉलचा खेळ झालाय. 7 रन. अप्रतिम चांगला फटका आहे. ऑफ साईडला शैलेशची चांगली फिल्डिंग. तत्पूर्वी सिंगल मिळेल. सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 8 वर जाऊन पोहोचले गेले. बॉल फेकून झाले ते 4 बॉलच्या समाप्तीनंतर 8. ऑन साईडला खूप चांगल्या पद्धतीने ह्या वेळेला आपण पाहताय स्क्वेअर फेकी झाले. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 9. 5 बॉलच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना सोपारा फर्निशिंग. पाचवा वाईट या षटकातील आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या 10. 5 बॉलच्या समाप्तीनंतर. अप्रतिम चांगला टॅप केला जातोय. बॅक टू द बॉलर. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11.
11 रन झालेत पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. दुसरं षटक हाताळण्याकरिता गोलंदाज विवेक यांना आपण पाहत आहेत दुसऱ्या षटकातील पहिला बॉल घेऊन. ऑन साईडला खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला एक्झिक्यूट केलं, परंतु तेवढीच चांगली फिल्डिंग, अतिशय चांगली फिल्डिंग संदेशच्या माध्यमातून. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 12 दुसऱ्या षटकातील पहिल्या बॉलच्या समाप्तीनंतर. चांगला बॉल होता, बॅकफुटला जात असताना तेवढीच चांगली फिल्डिंग. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 13 वर जाऊन धावसंख्या जाऊन पोहोचली गेली 2 बॉलच्या समाप्तीनंतर. 13 रन. प्रथम बॅटिंग करत असताना संघ सोपारा फिनिशिंग हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. 13 वर 0. चांगला बॉल होता, ऑन साईडला खेळला गेलाय. पुन्हा एकदा फिल्डर पुढे सरसावत आहेत. चांगली फिल्डिंग, परंतु स्क्वेअर फेकी केली आणि 2 रन्स कंप्लीट केले जातील. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 15 3 बॉलच्या समाप्तीनंतर. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर असताना 3 बॉलच्या समाप्तीनंतर 15 विदाउट लॉस. द ग्रेट स्टार्ट. 15 रन 3 बॉलचा खेळ झालाय. पुन्हा एकदा बॉल तयार. बॅटची एज पायावर जाऊन चेंडू आदळतोय. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या 16 4 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. षटक क्रमांक 2 आपल्याला पाहायला मिळतं. चार बॉलचा एकंदरीत खेळ होत असताना 16 रन झालेत. चांगला फटका बिटवीन द गॅप मध्ये. रजतच्या बॅट मधून 4 रन. चौकार. गुड शॉट. थँक्यू. या चौकाराने संघाची धावसंख्या 20 रन. पहिला जर आपण पाहिलं तर व्हाईट बॉल. संघाची धावसंख्या 21. बॉल फेकून झाले ते 5. षटक क्रमांक 2 शेवटचा बॉल आहे. हलक्याच्या हाताने चेंडूला फक्त दिशा दिले. 1 रन मिळेल. 22 रन 22. दोन षटकांचा खेळ अखेरीस संघाची धावसंख्या 22-22. चला घाई करा, वेळ दौडू नका प्लीज. मीटिंग करू नका कारण ऑलरेडी 11:20 झालेत. तिसऱ्या षटकातील पहिला बॉल. 22 रन 2 षटकाच्या समाप्तीनंतर. चला घाई करा शैलेश जरा प्लीज. चेंडू जर आपण पाहिला तर यस व्हाईट बॉलचा इशारा. संघाची धावसंख्या 23-23 रन. 24 रन व्हाईट चे इशारे वारंवार येत असताना पाहायला मिळत आहेत. चांगला बॉल होता. गुड डिलिव्हरी. खूप चांगला बॉल. डॉट बॉल. संघाची धावसंख्या स्थिर. तिसऱ्या षटकातील पहिला बॉल डॉट. अप्रतिम. चांगला फटका. 4 रन. चौकार. 28 वर धावसंख्या जाऊन पोहोचली गेली 28. झाले 28 रन. अप्रतिम. चांगला खेचून मारलाय आणि इथून जर आपण पाहिला तर 4 रन. चौकार आणि संघाची धावसंख्या 32 3 बॉलच्या समाप्तीनंतर.
3 बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या 32 वर जाऊन पोहोचली गेली. त्यावेळेला पायावरचा बॉल संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. ते एकंदरीत 4 बॉलच्या समाप्तीनंतर 33 धावा, 33 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. ऑन साईडला खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला एक्झिक्यूट केलंय. 1 रन मिळेल. 5 बॉलच्या समाप्तीनंतर 34 वर धावसंख्या. प्रथम बॅटिंग करत असताना सोपारा फर्निशिंग टीमची धावसंख्या 34. चांगला फटका टॅप केला जातोय. गॅप मध्ये 4 रन. चौकार आणि संघाची धावसंख्या 38. 3 षटकाच्या समाप्ती अखेर. या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत राजूल नवीन वागचौडे या ठिकाणी उपस्थित होत आहेत. मी विनंती करेन की आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचे सन्मानाने. नवीन दादा यांच्या या ठिकाणी धर्मपत्नी या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत. मी त्यांना विनंती करेन मॅडम आपण या व्यासपीठावर. आपलं सहर्ष या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. सहर्ष स्वागतम. दोन विकेट अजून जर आले तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज जय पटेल यांच्याकडून लागले गेले कुणालसाठी. चला थोडंसं स्पीडअप करा जरा गेम प्लीज. घाई करा जरा. ला 1. 39 लॉस ऑफ 1 विकेट. चौथ्या षटकातील पहिल्या बॉलचा खेळ झालाय. कुणालचा पुढील बॉल अप्रतिम चांगला बॉल होता. ऑन साइडला खेळलाय. आमच्या लाडक्या प्रेक्षकाच्या सन्मानासाठी 4 रन. चौकार. 43 रन 43 रन. 2 बॉलच्या समाप्तीनंतर शेवटचे 4 बॉल आहेत. लेफ्ट हँड बॅटर अमन यांना आपण पाहतायत. कुणालचा पुढील बॉल चांगला बॉल होता. ऑफ साईडला जरूर खेळले गेलाय. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतील. 1 रन. धावसंख्या जाऊन पोहोचते 44-44. 3 बॉलचा खेळ झालाय. शेवटच्या 3 बॉलचा खेळ शेष. फायनल मॅच आहे. चॅम्पियन्स कोण बनेल याकडे लक्ष सर्वांचं वेधित. अप्रतिम चांगला फटका आहे. विकेट मिळण्याचे चान्सेस परंतु चांगली फिल्डिंग. 3 रन सेव्ह केले आहेत आपल्या संघासाठी. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 45. 4 बॉलच्या समाप्तीनंतर शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. यस यावेळेला आपण पाहतायत व्हाईट बॉल जरूर येईल आणि ते सॅक्रिफाईस विकेट पाहायला मिळते. 46 रन 4 बॉलच्या समाप्तीनंतर. नेक्स्ट बॅटर मिस्टर नील आपण पाहतायत. बॅटर अप्रतिम चांगला फटका. यावेळेला 1च रन. संघाची धावसंख्या 47. 5 बॉलच्या समाप्तीनंतर शेवटचा बॉल आहे. फायनल मॅच चॅम्पियन्स कोण बनेल ग्रँड फिनाले
अप्रतिम चांगला बॉल ह्या वेळेला पाहायला मिळतोय. सरळ चेंडू निघून जाईल आणि इथे विकेट डाऊन. 47 रन 48 रनचं टार्गेट सेट केलं गेले. 4 षटकांमध्ये 12च्या आस्किंग रिक्वायर्ड रन रेटने रुद्रांश वॉरियर्स टीमला 48 धावा विजयासाठी. थँक्यू. चला फिल्डिंग सजून घ्या. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये लगेच मार्गस्थ व्हायचं आहे. 48 धावांचं लक्ष घेऊन उतरतील. इथून आपण पाहतायत रुद्रांश वॉरियर्स की सोपारा फर्निशिंग सामना आपल्याला पाहायला मिळतो. फायनल मॅच दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये विवेक आणि एका साईडला राहुलला आपण पाहतायत. 48 धावांचं लक्ष घेऊन उतरलेत. स्टार्ट ऑफ द मॅच. ऑल द बेस्ट. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा. सामन्याला होते सुरुवात. पहिलं षटक हाताळण्याकरता गोलंदाज रजतला आपण पाहतायत गोलंदाजी मार्कवर. स्टार्ट ऑफ द मॅच. पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज होईल. पहिलाच बॉल बॅटची एज घेत मात्र 1 रन जरूर आपल्याला पाहायला मिळेल. सिंगल विवेक यांच्या बॅटमधून 12च्या सरासरीने खेळायचं आहे. आस्किंग रिक्वायर्ड रन रेट 48 धावांचं टार्गेट. श्रीप्रस्थ यशवंत गौरव चषक आपण पाहतायत. या स्पर्धेचं आयोजन कालपासून या स्पर्धेला आपण पाहिलं विराट नेटवर्कच्या माध्यमातून. या चॅनलवर आपण ही स्पर्धा पाहतायत आणि ग्रँड फिनालेचा हा सामना अगदी थोड्याच वेळात सांगता समारंभ सोहळा या स्पर्धेचा पार पाडताना आपल्याला पाहायला मिळेल. स्विच सीटचा फटका मात्र यावेळेला खराब फिल्डिंग पाहायला मिळते. 4 रन. चुकीला माफी नाही. चौकार. थँक्यू. आदरणीय राकेशजी सोनोले या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं करूया आपण शब्द सुमनांनी सहर्ष स्वागत. वेलकम. 22 बॉल 43 रनची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा अप्रतिम चांगला गॅप शोधला आहे. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतील. पुन्हा एकदा 4 रन. लगातार हा दुसरा चौकार. क्या बात आहे राहुल. थँक्यू. 21 बॉल 39 रनची आवश्यकता आहे. एकवीस बॉल 39 रन हे सामन्याचं समीकरण. अप्रतिम चांगला स्वीपचा फटका पाहायला मिळतोय. सिंगल मिळेल. पुन्हा एकदा थोडीशी खराब फिल्डिंग. तर इथून विकेट डाऊन. फलंदाज बाद. कॉलिंग चुकीचं.
अप्रतिम चांगला फटका शैलेशचा. मन मात्र पुढे सरसावेल. खराब फेकी, स्वैर फेकी झाली. सिंगल मेल. सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 11-11ला 1. 19 बॉल 37ची आवश्यकता. एकोणीस बॉल आणि 37 रन हे सामन्याचं समीकरण. ग्रँड फिनालेची मॅच, फायनल मॅच विजेता कोण ठरेल याकडे लक्ष. अप्रतिम स्विचिटचा फटका. फिल्डर पुढे सरसावेल. तत्पूर्वी सिंगलमधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. एकच रन मिळेल. संघाची धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 12च्या सरासरीने परफेक्ट चाललेत. 18 बॉल 36ची आवश्यकता. चला टीम मीटिंग करू नका, लगेच गोलंदाजी मार्कवर आणायचं आहे. 18 बॉल आणि 36 रन हे सामन्याचं समीकरण. दुसरं षटक हाताळण्यासाठी मनोहर गोलंदाजी मार्कवर. 18 बॉल 36. अठरा बॉल आणि 36 रनची आवश्यकता आहे. गोलंदाज सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर. यावेळेला हा चेंडू सरळ निघून जातोय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सरळ चेंडू विकेटकीपरच्या हातामध्ये निघून गेला. संघाची धावसंख्या 13-13ला 1. अप्रतिम ऑन साईडला खूप सुंदर पद्धतीने चेंडूला एक्झिक्यूट केले गेले. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 14. या धावसंख्येवर 14 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. अप्रतिम टॅप केला जातोय. एक रन मिळेल का? डायरेक्ट हिट करण्याचा एक इरादा जरूर होता मनोहरचा. एक रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 15 रन. तर विजयासाठी जर आपण पाहिलं तर अजून सुद्धा सामना बॅलन्सिंग. 33 रनची आवश्यकता आहे. व्हाईट बॉलचा इशारा. एक रन मिळेल. संघाची धावसंख्या 16 वर जाऊन पोहोचली गेली. 16 लॉस ऑफ 1 विकेट. अप्रतिम चांगला फटका आहे. ऑन साईडला खेळला गेलाय. ऐन वेळेला चेंडूने मात्र जरूर उसी घेतली होती. चांगली फिल्डिंग रजतची पाहायला मिळते. एक रन मिळेल. संघाची धावसंख्या 17-17ला 1. आदरणीय राकेशजी सोनवले या ठिकाणी उपस्थित आहेत आणि नवीनजी वाकचौडे साहेब यांना मी विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा यथोचित स्वागत सन्मान, राकेशजी सोनवले यांचा यथोचित स्वागत सन्मान आपण करावा. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 18 धावा. विजयासाठी अजून सुद्धा 30 रनची आवश्यकता आहे. मोठा प्रहार. फलंदाज बाद. राहुल गौर. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर स्थिर राहिले. 18 वर 30 रनची आवश्यकता. 5 बॉलचा खेळ झालाय. 13 बॉल 30 रन. धावा होऊ शकतील का याकडे लक्ष आहे. पुन्हा एकदा बॉलर तयार. मनोहर पुन्हा एकदा शेवटचा बॉल घेऊन येईल. गोलंदाज सज्ज. गोलंदाजी मार्कवर. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 18-18ला 2.
अप्रतिम चांगला फटका स्ट्रेट ड्राईव्हचा कडक शॉट 4 रन. धावसंख्या 22 विजयासाठी 26 ची आवश्यकता 12 बॉल 26. चला घाई करा 12 बॉल 26 ची आवश्यकता आहे. गोलंदाजी मार्कवर अमन गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. शेवटच्या बॉलवर खणखणीत चौकार आला भावेशच्या बॅटमधून. 22 ला 2. 12 बॉल आणि 26 रन हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. 12 बॉल 26 ची आवश्यकता. अप्रतिम चांगला फटका बिटवीन द गॅप. नील आणि रजत आलिंगन देण्यासाठी आले. चौकार 26 रन. 26 रन 26 22 ची आवश्यकता आहे. शैलेश काय चमकदार बॅटिंग करत असताना भरीव कामगिरी केली आतापर्यंत या सिरीज मध्ये. अप्रतिम तेवढाच वेगवान चेंडू होता. मुकेश हाताने चेंडूला फक्त दिशा दिली. सिंगल मेल सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या 27. 21 रनची आवश्यकता 10 बॉल 21. हे षटक निर्णायक असेल. या षटकामध्ये किती धावा येत आहेत याकडे लक्ष असणार आहे. अप्रतिम चांगला फटका तर आहे. या वेळेला आपण पाहत आहेत आणि 4 रन. थँक्यू जबरदस्त भावेश. आणि थँक्यू भावेश पवारची आठवण करून देणारा हा खणखणीत चौकार. ISPL सीझन 1 चा बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट म्हणून ज्याची ओळख आपल्याला पाहायला मिळाली. आणि एक मॅन ऑफ द सिरीज ज्याच्या नावावर 9 बॉल 17 स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये सुद्धा आपण पाहिलं. काय ते मॅच रंगतदार पाहायला मिळाली होती. एक्झिबिशन मॅच. 9 बॉल 17 रन. वेगेचा फायदा मात्र यावेळेला घेत आहेत फलंदाज. फक्त पुश करतायत आणि खुश राहत आहेत. यावेळेला प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर खेळले होते. बॅटची एज अँड टेकन. फलंदाज बाद. 8 बॉल 17 ची आवश्यकता आहे. चला बॅटर जरा घाई करा. भावेश मारतो या 50. थँक्यू. 8 बॉल 17 रन. बॅटर मैदानाच्या आतमध्ये सीतारामला आपण पाहतायत. चला घाई करा जरा रजत प्लीज घाई करा. समजू शकतो की सामना खूप अटीतटीचा आहे परंतु तेवढीच वेळ सुद्धा खूप महत्वाची आहे. आठ बॉल 17 रनची आवश्यकता. पुन्हा एकदा बॉलर तयार. गोलंदाजी मार्कवर अमन टू सीताराम. यावेळेला अप्रतिम चांगला फटका तर आहे. नील पुढे सरसावतोय. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर आता 7 बॉल 16 रनची आवश्यकता. 7-16चं समीकरण.
7 बॉल 16 रन. शैलेश वर दारोमदार पूर्णपणे जबाबदारी आहे. यावेळेला हलक्याच्या हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेली. सिंगल मिळेल. आता 6 बॉल 15 रनची आवश्यकता आहे. चला टीम मीटिंग करू नका. गोलंदाज लगेच गोलंदाजी मार्कवर येईल. 6 बॉल 15ची आवश्यकता आहे. 6 बॉल 15 रन हे सामन्याचं समीकरण. शैलेशकडे ते पोटेन्शियल आहे, कॅलिबर आहे. पाहायचंय आता काहीतरी करून दाखवण्याची उमेद. आदर्श आदर्श आपल्या गोलंदाजी मार्कवर आदर्शपूर्वक गोलंदाजी करेल का? 6 बॉल 15 रन. चेंगे शेष 15 रन की जरूरत. कश्मकश मुकाबला. सहा बॉल 15 रनची आवश्यकता. यावेळेला फुलटॉस बॉल होता ऑन साईडला. परफेक्ट यावेळेला बॅटचं एलिव्हेशन नव्हतं. 1 रन मिळेल. 5 बॉल आणि 14 रनची आवश्यकता. 5-14चे समीकरण. फुलटॉस बॉल होता. संधी होती या बॉलवर. 5 बॉल आणि 14 रन हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. या वेळेला मात्र विकेट मिळण्याचे चान्सेस, परंतु इथून आपण पाहू शकतायत गुड रनिंग बिटवीन द विकेट. 4 बॉल आणि विजयासाठी 13 रनची आवश्यकता आहे. 4 बॉल 13 रनची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा बॉलर तयार. आदर्श अप्रतिम कडक शॉट. क्या बात है शैलेश. 3 बॉल 9. तीन बॉल 9 रनची आवश्यकता आहे. आदर्शला काहीतरी कानमंत्र देताना शैलेश बी पॉझिटिव्ह सहित फलंदाजी करताना पाहायला मिळते. मॅग्निफिसंट बॅटिंग. 3 बॉल आणि 9. तीन बॉल आणि 9 रन हे सामन्याचं समीकरण. अप्रतिम शफल होऊन जरूर खेळले गेले. सिंगल तर मिळेल. सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. खराब फेकी. 2 रन मिळाल्या. दॅट्स अ टर्निंग पॉइंट ऑफ द मॅच. 2 बॉल 7. आता इथून 2 चौकार आले तर या रनचा कुठेतरी उल्लेख केला जाईल की ओव्हर थ्रोच्या स्वरूपात धाव का दिली. तर 2 बॉल 7ची आवश्यकता आहे. प्रत्येक मॅच मध्ये नशिबाची पुडी घेऊन मैदानात आपण पाहत आहेत. 99%. दोन बॉल 7 रन. यावेळेला मात्र खराब आपण पाहत आहेत. तर इथून जर आपण पाहिलं तर फुल टॉस बॉल होता. डॉट बॉल. आता 1 बॉल 7 रनची आवश्यकता. संपूर्ण सामना झुकला. संधी होती शैलेशला, परंतु इथून आता मात्र चॅम्पियन्स बनण्याच्या तयारीत जरूर आहेत. चांगला फटका पहा. गेला बॉल मिस केला नसता तर कदाचित आता विजयाची मुहूर्तमेढ रोवली असती. हरकत नाहीये. मात्र विजयी होत असताना सोपारा फर्निशिंग कॉंग्रॅच्युलेशन विजेते चॅम्पियन सीझन 1 चा. चला लगेच आपण सर्वांनी लवकरात लवकर स्टेजच्या समोर यायचंय. चला या लवकरात लवकर.